भाजपा नेत्री व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ने छत्रपति संभाजीनगर में आयोजित एक पत्रकार परिषद में केंद्रीय बजट 2026-27 को लेकर कहा कि 2047 तक आत्मनिर्भर और निर्भय भारत बनाने के उद्देश्य से बजट में किसानों, महिलाओं, युवाओं और खेल क्षेत्र पर विशेष जोर दिया गया। इसमें किसानों के लिए एआई तकनीक, एफपीओ, सहकार और स्मार्ट स्टोरेज के जरिए उत्पादन बढ़ाने और उचित मूल्य सुनिश्चित करने की व्यवस्था है। महिलाओं के लिए बचत समूह को प्राथमिकता दी गई है। युवाओं के लिए स्किल इंडिया, सेमीकंडक्टर, रोजगार, खेलो इंडिया और फिट इंडिया जैसी योजनाओं के अवसर उपलब्ध कराए गए। साथ ही रेल, स्वास्थ्य और कनेक्टिव्हिटी क्षेत्रों में भी महत्वपूर्ण निर्णय लिए गए। सर्वात आधी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आज या प्रेससाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या राज्याचे आदरणीय मंत्री अतुल सावे साहेब, त्याचप्रमाणे आपले अध्यक्ष व सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी। जसं इथे सांगण्यात आलं की आताच 1 फेब्रुवारीला आपल्या देशाचं बजेट इथे आपल्या फायनान्स मिनिस्टर यांच्या माध्यमातून इथे सादर करण्यात आलं आणि पक्षाच्या आदेशाने सगळ्या मंत्री, खासदार असतील किंवा आमदार असतील सगळ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेसच्या माध्यमातून बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी किंवा पुढचं विजन जे आपलं विकसित भारतचं आहे त्या अनुषंगाने ही प्रेस आजची आपण आयोजित केलेली आहे। आणि मला अतिशय आनंद होतोय सांगताना की ह्या बजेटमध्ये विकसित भारतचा जो संकल्प आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींचा आहे आणि त्यांच्यासोबत देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे की 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ह्या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या म्हणजे पुढे भविष्यासाठी करण्यात येत आहे। आणि त्याचबरोबरने ज्या डिपार्टमेंटचे मी मंत्री आहे यूथ आणि स्पोर्ट्स, तर यूथला घेऊन हे बजेट पुढे आणण्यात आलेलं आहे की युवकांचे विचार या विकसित भारतच्या संकल्पला पूर्ण करण्यासाठी या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या भारताची इकॉनॉमी ही ग्रोथ झाली पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर भारत आपण कसं बनवू शकतो की बाहेरच्या देशांवर आपल्याला जास्त अवलंबून राहता यावं नाही किंवा आपल्याला पुढे राहायचं नाहीये आणि आपण आपल्या भारतातनं एक्सपोर्ट कसं जास्तीत जास्त वाढवू शकतो प्रत्येक सेक्टरमध्ये या अनुषंगाने सुद्धा ह्या बजेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। मी एक सेक्टर बद्दल इथे सांगेन की जसं ऍग्रीकल्चर सेक्टर आहे की कारण की शेवटी कृषी आपल्या देशातला हा महत्त्वाचा विषय आहे आणि आपण कृषी प्रधान देश आपल्याला म्हणतो आणि म्हणून ऍग्रीकल्चर सेक्टर आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं सेक्टर आहे आणि शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे म्हणून शेतकऱ्याला सुद्धा त्याच्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी एआयच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं अपग्रेड करता येईल त्यासाठी ह्या बजेटमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे आणि सहकार क्षेत्राला सोबत घेऊन जे गावामध्ये छोटे छोटे क्लस्टरची निर्मिती करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे त्याला जास्तीचा भाव कसा मिळू शकतो, मार्केट व्हॅल्यू त्यांची कशी वाढू शकते आणि शेतकरी म्हणजे एफपीओच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून त्यांना आपण ई मार्केटच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये कसं मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मागच्या काही वर्षांमध्ये एफपीओच्या माध्यमातून दिसतो सुद्धा आहे, पण अजून त्याला म्हणजे त्याचं मजबूतीकरणासाठी या बजेटमध्ये एआयच्या मदतीने, टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ही खूप मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। कारण की आपण बघू शकतो की सहकार क्षेत्र हे खास करून आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला ते खूप मोठं क्षेत्र आहे की जेणेकरून की शेतकऱ्यांना नेहमी शेतीसाठी मदत करायसाठी सहकार क्षेत्र नेहमी पुढे आलेलं आहे आणि त्यासाठी सहकार क्षेत्राला अजून कसं मजबूतीकरण करू शकतो। जसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की म्हणजे तसं मी जळगावची म्हणून जळगाव म्हणून नाही सांगत मी, पण ऑल ओव्हर आता सहकार क्षेत्रामध्ये जसं आता आपलं जळगाव सेक्टर आहे की तिथे
केळीचं उत्पादन जास्त होतं. सोलापूरकडे आता टिश्यू कल्चरमुळे व्हायला लागलेलं आहे. इकडे जर उत्तर महाराष्ट्र जर धुळे बघितलं, नंदुरबार बघितलं, मध्य प्रदेशचा काही भाग बघितला, गुजरातचा जर काही भाग बघितला, तर आता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून टिश्यू कल्चरच्या मोठा लॅब आता जळगाव जिल्ह्यामध्ये सेट होणार आहे, की ज्या माध्यमातून सोसायटीच्या माध्यमातून टिश्यू कल्चरचे रोपं तिथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, की जे कमी दरामध्ये मार्केट रेटच्या कमी दरामध्ये शेतकऱ्यांना ते उपलब्ध होणार आहे. आणि त्याच्यातनं येणारे जे प्रॉफिट आहे ते परत शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून तिथे ते मिळणार आहे. हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं, की अशा पद्धतीने सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाव पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी कसं मजबूत करता येईल, जे शेतीला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे, मग ते खत असेल, बियाणं असेल किंवा टिश्यू कल्चरच्या माध्यमातून प्लांट असेल, ह्या सगळ्या गोष्टी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आणि फार्मर प्रोड्युसिंग कंपनीच्या माध्यमातून त्या कशा उपलब्ध करून देता येतील यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. FPOच्या माध्यमातून सरकारच्या ज्या काही योजना आहेत, जसं स्मार्ट योजना आहे, की ज्या माध्यमातून गोडाऊन असेल किंवा कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यानंतर प्रोसेसिंग युनिट असेल, यासाठी सुद्धा जवळपास 40 ते 45% अनुदान सरकार देत आहे, की त्या माध्यमातून पण गावामध्ये FPOच्या माध्यमातून हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्यांचा माल तिथे स्टोअर होऊ शकतो आणि योग्य मार्केटमध्ये त्यांच्या भावाला त्यांच्या ठिकाणना भाव मिळाल्यानंतर ते बाहेर विकू शकतात. तर अशा पद्धतीच्या योजना FPOच्या माध्यमातून चालू आहे. त्याच्यानंतर एक स्मार्ट स्कीम आहे, त्या माध्यमातून पण मोठा प्रोजेक्ट आपण कसा उभा करू शकतो, त्यासाठी सुद्धा ह्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मागच्या बजेटमध्ये म्हणजे 5 वर्ष आधी जे बजेट इथे आणण्यात आलं होतं, त्यामध्ये जवळपास 10,000 FPO सरकारने अशा तयार केलेल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यामधनं कुठे 5 आहे, कुठे 10 आहे, तर देशभरातनं 10,000 FPO असे आहे, की ज्यांना सरकार त्या FPOंना पुढचे 5 वर्ष चालवण्यासाठी अनुदान देत आहे, की जेणेकरून FPOचं काम हे सुरळीत होऊ शकतो. शेतकऱ्यांचा अनुभव त्यामध्ये वाढू शकतो आणि त्या FPOच्या माध्यमातून अजून शेतकरी सुद्धा FPO वाढू शकतात आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतं. हे झालं कृषी क्षेत्र. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो, की महिलांना सक्षम करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींच्या माध्यमातून योजना बचत गटांसाठी आणल्या गेल्या. लखपती दिदी योजना मागचे 5 वर्ष सरकारच्या माध्यमातून चालल्या. त्याच्यात राज्य सरकारच्याही माध्यमातून भरघोस मदत हे बचत गटांना झाली. बँकच्या माध्यमातून लोन उपलब्ध करून देण्यात आलं आणि आज आपण बघू शकतो, की देशभरामध्ये असे अनेक बचत गट अनेक राज्यांमधनं जिल्ह्यामध्ये आहे.